नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. इलेक्शन वेंचणूक म्हटल्यार आमच्या लोकशाहीचो पायो, फाउंडेशन. इलेक्शन पारदर्शक जावप, निपक्षपाती जावप, निर्भयपणान जावप म्हटल्यारूच आमची लोकशाही घटमूट जावप. पुणून इलेक्शन हाचेरूच जर दुबाव वाडटा जायत, नाजाल्यार दुबाव येवपाचें प्रमाण वाडत आसत, जाल्यार खंय तरी आमची लोकशाही ही धोक्यान आसा हाचे हे स्पष्ट संकेत. हालींच्या तेंपार आमी पळयल्या इलेक्शनाच्या संदर्भान कितल्योश्योच क्लेम्स, कितलेशेच दावे, कितलीशीच चर्चा, डिबेट ही जायत आसा. मागीर ती ईव्हीएम मशिनाचेर जावं नाजाल्यार हेर गजालींचेर जावं. महाराष्ट्रांतल्या विधानसभा वेंचणुकी उपरांत तर ताचें प्रमाण आनिकूच वाडलें. हालींच एका राष्ट्रीय दिसाळ्याचेर म्हटल्यार इंडियन एक्सप्रेस या इंग्लीश दिसाळ्याचेर लोकसभेचे विरोधी पक्ष फुडारी आणि काँग्रेसचे फुडारी राहुल गांधी हांणी एक लेख ह्या संदर्भात बरयल्लो की कशा तरेन इलेक्शन रिगिंग हे सध्या सुरू आसा. आणि त्या लेखा भितर तांणी कांय जेन्युइन क्वेश्चन्स रेज केल्ले. आणि हे क्वेश्चन्स रेज करतना तांणी इलेक्शन कमिशनाची स्टॅटिस्टीक, तांची अधिकृत आंकडेवारीच दिल्ली. या पुराय लेखान तांणी खंयच बीजेपीचेर नाजाल्यार बीजेपीच्या फुडाऱ्यांचेर खंयच तांणी एलिगेशन नाजाल्यार टिका खंयच केल्ली ना. तांणी फक्त कांय क्वेश्चन्स त्या लेखा भितर रेज केल्ले. खरें म्हटल्यार तांच्या ह्या लेखाक इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हांणी एक्सप्लेनेशन दिवप हें गरजेचें आसलें. पुणून त्या लेखाक प्रत्युत्तर दिलें महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी. आणि तांणी पुरायपणान आपल्या प्रत्युत्तरान राहुल गांधी हांणी रेज केल्ल्या प्रस्नाक आपल्या पद्दतीन तांणी उत्तर दिलें. आता विशय हो देवेंद्र फडणवीस हांणी रिप्लाय केलो आणि राहुल गांधीचे सगळे मुद्दे खोडून उडयले हो विशय ना. विशय आसा की ज्या लेखा भितर राहुल गांधी हांणी इलेक्शन प्रोसेसाच्या संदर्भातले महत्वाचे क्वेश्चन्स रेज केल्ले, दुबाव रेज केल्ले, ताचेर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हांणी स्पश्टीकरण दिवचे सोडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हाचेर कशें कितें स्पश्टीकरण दितात असो एक प्रश्न, अशी चर्चा आता सुरू जाल्ली आसा. आता तो लेख हो महाराष्ट्र विधानसभेच्या अनुषंगान बरयल्ल्या कारणान मुख्यमंत्री ह्या नातान तांणी तें स्पश्टीकरण दिला जावं येत, पूण त्या पुराय लेखान खंयच राहुल गांधी हांणी बीजेपीच्या फुडाऱ्यांचेर खंयच टिका केल्ली नासली. मागीर बीजेपीन ही रिप्लाय नाजाल्यार हो प्रतिसाद कित्याक दिलो? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियान तो प्रतिसाद कित्याक दिवना? मागीर त्यो सगळ्यो घडणुक्यो जेन्ना अशा तरेन घडटात तेन्ना मागीर खंय तरी एक दुबाव येवपाक लागता की इलेक्शन कमिशन ही एक स्वायत्त संस्था, ती एक घटनात्मक अशा पद्धतीची संस्था जी आमच्या लोकशाही खातीर अत्यंत महत्वाची आसा. आणि ज्या तरेन अशा आमच्या कॉन्स्टिट्युशनल संस्थाचेर आयज घालो घालपाची कामां सुरू आसा नाजाल्यार ती कॅप्चर करपाची कामां सुरू आसा, ती लोकशाही खातीर अत्यंत धोकादायक जावं येता. ज्या तरेन देवेंद्र फडणवीस हांणी राहुल गांधीच्या त्या लेखाक उत्तर दिलें, मागीर कांय लोकांक दिसलें की भाजपाक इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हटल्यार आपल्या हेर मोर्चा प्रमाणे इलेक्शन कमिशन हो भाजपाचो इलेक्शन मोर्चा काय कितें? जशें भाजपाचो युवा मोर्चा आसता, महिला मोर्चा आसता, शेतकरी मोर्चा आसता, तसोच इलेक्शन कमिशन हो भाजपाचो इलेक्शन मोर्चा जाला काय कितें असोय प्रश्न तातूंतल्यान निर्माण जालो. आता हे विशय राष्ट्रीय पातळी वयले. आमी हो विशय घेवपाचें कारण कितें? कारण गोंयान असोच एक प्रकार, अशी एक घडणूक घडली आणि इलेक्शन कमिशनाचें ऑफिस आणि निवडणूक प्रक्रिया त्या संदर्भातली यंत्रणा ही चर्चेंत आयली. हो प्रकार कितें? ही घडणूक कितें? तर आकस्मीक एक ऑर्डर आयली 17 एप्रिल 2025. ही ऑर्डर इश्यू केली ERO म्हटल्यार इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर, जो डेप्युटी कलेक्टर आसा, तांणी ही ऑर्डर इश्यू केली. आणि त्या ऑर्डरी भितर पणजी कॉन्स्टिट्युएन्सीतले 30 BLO आसात, तातूंतले 28 नवे BLO तांणी अपॉइंट केले. आता BLO म्हटल्यार बूथ लेवल ऑफिसर इलेक्टोरल रोल तयार करपा संदर्भात, इलेक्टोरल रोल रिव्यू करपा संदर्भात,
नवी नावां ॲड करप, जे मेले तांची नावां डिलीट करप, वेगवेगळी नावां बदलल्या उपरांत ती करेक्शन करप, ही सगळी जी प्रोसेस आसा तो BLO करता. आणि तो बूथ लेवल ऑफिसर असल्या कारणान त्या बुथा वयल्या दर एका मतदाराक तो वळखता आणि ती वळख आणि ताची ती गॅरंटी हीच त्या बुथाच्या पारदर्शकतेचो एक पुरावो. आणि त्या खातीर हो घटक BLO हो निवडणूक प्रक्रियेतलो अत्यंत महत्वाचो अशा पद्धतीचो हो घटक. तर पणजी कॉन्स्टिट्युएन्सीतल्या 30 पैकी 28 BLO बदलपाचे कारण कितें असो प्रश्न त्या ऑर्डरी फाटल्यान उपस्थित जालो. आता समजा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियेनूच जर निवडणूक प्रक्रिया ना जाल्यार इलेक्टोरल रोला भितर जर कितें रिव्ह्यू ना जाल्यार आनीक हेर जर गजाली करपाक लागून जर इन्स्ट्रक्शन दिल्लें स्टेट चीफ इलेक्टोरल ऑफिसराक की सगळ्या बूथ लेवल BLOंक तुमी बदला म्हणून, जाल्यार एक गजाल वेगळी असली. पूण पणजी मतदार संघातल्याच 28 BLO नवे BLO अपॉइंट कशे जाले असो प्रश्न तातूंतल्यान निर्माण जालो. त्या ऑर्डरींतल्यान बरोच बोवाळ जालो. उत्पल पर्रीकार हांणी हो विशय घेतलो. तांणी दुबाव अशा पद्दतीन उक्तायलो की खंय तरी हे जे नवे अपॉइंट केल्ले BLO आसात ते पणजेचे आमदार आणि रेव्हेन्यू मिनिस्टर बाबूश मोन्सेरात हांचे लागींचे लोक आसात, सो हे आपल्याक जाय त्या लोकांक ह्या इलेक्टोरल रोलान घुसोवपाक शकतात. खुबशे लोक नेपाली लोक आयज पणजेन सेटल जाल्ले आसात, तांकां इलेक्टोरल रोलान तांची नावां ॲड करपाच्या संदर्भात प्रयत्न जावपाक शकतात, अशा पद्दतीची एलिगेशन्स जाली. त्या उपरांत हो विशय काँग्रेसचे फुडारी एल्विस गोम्स हांणी घेतलो. पुणून हो विशय तांणी सिटीजन्स फॉर डेमोक्रेसी ह्या संस्थेच्या पालवा सकयल तांणी हो इश्यू घेतलो आणि तांणी ह्या संदर्भात अशाच पद्दतीन हे प्रश्न रेज केले की पणजी कॉन्स्टिट्युएन्सी भितरूच अशें कितें परिस्थिती निर्माण जाली की 30तले 28 BLO बदलचे पडले म्हणून. आणि तांणी रितसर त्या संदर्भात इलेक्शन चीफ इलेक्टोरल ऑफिसर जे आसात तांच्या कडेन तांणी कंप्लेंट केली. ऑर्डर इश्यू जाली 17/4/2025 आणि एल्विस गोम्स हांणी आपली पयली कंप्लेंट फायल केली 12/5/2025. मागीर ताचेर कांयच रिस्पॉन्स तांकां मेळोंक ना म्हणून तांणी मागीर 27/5/2025 ह्या दिसा ही कंप्लेंट फायल केली. आणि ही कंप्लेंट फायल करता आसतना तांणी कॉपी टू ECI म्हटल्यार ताची कॉपी तांणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया दिल्ली हांकांय धाडून दिली. आता ही कंप्लेंट फायल केल्या उपरांत CEO ऑफिस जे चीफ इलेक्टोरल ऑफिस आसा आल्तिनो तांणी ह्या संदर्भात ही कंप्लेंट डिस्ट्रिक्ट कलेक्टर जे डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसर असतात आणि उत्तर गोंयान पणजी कॉन्स्टिट्युएन्सी ही उत्तर गोंयान असल्या कारणान नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट कलेक्टर कम डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसर तांकां तांणी ही कंप्लेंट फॉरवर्ड केली आणि ह्या कंप्लेनीचेर एक्शन टेकन रिपोर्ट तांकां दी म्हणून सांगलो. आता विशय असो जालो की नॉर्थ गोवा कलेक्टर म्हटल्यार डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसर हे आता मिस्टर अंकित यादव IAS ऑफिसर आसात. ते हालींच ह्या पदाचेर आयल्यात. त्या पयलीं हो जो प्रोसेस जाल्लो BLO नवे अपॉइंट करपाच्या संदर्भातलो तो प्रोसेस हो आदल्यो कलेक्टर स्नेहा गिते हांच्या कार्यकाळांतल्यो आसल्यो आणि त्या वेळार स्नेहा गिते हांच्या इन्स्ट्रक्शना वयल्यान इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसरान ती ऑर्डर इश्यू केली. आता अंकित यादव हे आयिल्ल्या कारणान तांकां ह्या विशयीची कांयच म्हायती नसप हें ऑब्वियसली असलें आणि त्या खातीर खंयच चीफ इलेक्टोरल ऑफिसराच्या त्या पत्र व्यवहाराक आणि एल्विस गोम्स हांच्या दोनूय कंप्लेनींक कांयच रिस्पॉन्स हो डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसरा कडल्यान येवंक ना. हे जाल्या उपरांत वाट पळोवन मागीर एल्विस गोम्स हांणी पयर 10 तारखेर एक प्रेस कॉन्फरन्स घेतली सेम ऑन प्लॅटफॉर्म ऑफ सिटीजन्स फॉर डेमोक्रेसी आणि त्या प्रेस कॉन्फरन्सी भितर एल्विस गोम्स हांणी राहुल गांधी हांच्या त्या लेखाचो संदर्भ दिलो आणि कशा तरेन इलेक्शन कमिशन ऑफिस हे वागता, कशा तरेन लोकांच्या मनान दुबाव तयार करता आणि कशा तरेन हे ट्रान्सपरन्सीच ह्या इलेक्शन कमिशनाची खंय तरी धोक्यान आयल्या अशा पद्दतीचे एलिगेशन्स हे तांणी केले.
ज्या अर्थान पुराय गोंयान फक्त पणजी कॉन्स्टिट्युएन्सींतलेच BLO नवे अपॉइंट करप हाचो अर्थ कितें म्हटल्यार खंय तरी नवे मतदार घुसडोवपाचो हो प्रयत्न चल्ला काय कितें असोय प्रश्न तांणी त्या प्रेस कॉन्फरन्सी भितर उपस्थित केलो आणि तांणी सांगलें की कशा तरेन तांच्या खंयच्याच कंप्लेनींक रिस्पॉन्स हो डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसरान दिवंक ना हाचो अर्थ कितें तरी दाल में कुछ काला है असो ताचो अर्थ जाता। ही प्रेस कॉन्फरन्स जाल्या उपरांत एल्विस गोम्स हांणी ह्या प्रेस कॉन्फरन्सीच्या विशयीचे एक ट्वीट केलें आणि त्या ट्विटान ह्या पुरायपणान ही सगळी म्हायती दिली। तांचे ते ट्वीट इतलें व्हायरल जालें की दॅट हॅव क्रॉस्ड 1 लाख व्ह्यूज म्हणटकच हो संदेश हो मेसेज पुराय देशभरान आणि कितल्याशाच जाणांनी ते शेअरूय केले। त्या खातीर ताची दखल ही इलेक्शन कमिशनाक घेवचीच पडली। घडये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडल्यान गोंयच्या चीफ इलेक्टोरल ऑफिसराक डायरेक्शन घेवपाक जातात की वॉट इज हॅपनिंग हियर आणि त्या खातीरूच ही प्रेस कॉन्फरन्स जाल्या उपरांत दुसरेच दिसा म्हटल्यार ही प्रेस कॉन्फरन्स जाल्या उपरांत 12 तारखेर प्रेस कॉन्फरन्स जाली 10 तारखेर 12 तारखेर चीफ इलेक्टोरल ऑफिसान ताची दखल घेतली आणि त्या ऑफिसाच्यो डेप्युटी चीफ इलेक्टोरल ऑफिसर प्राजक्ता गोलतेकर हांणी इमिजिएट अर्जंट आणि फायनल लेटर हे डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसराक धाडले। ते धाडले 12 तारखेरूच हे इंटरेस्टिंग पळोवन हे समजून घ्या 12 तारखेरूच डेप्युटी चीफ इलेक्टोरल ऑफिसर लेटर करता फायनल लेटर टू डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसर सेइंग दॅट दे हॅव टू इमिजिएटली फायल एक्शन टेकन रिपोर्ट बिफोर 3 PM म्हटल्यार सकाळी लेटर इश्यू केले आणि 3 ते एक्शन टेकन रिपोर्ट हो सबमिट जावपाक जाय अदरवायज दीस इश्यू विल बी फॉरवर्डेड टू इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अशा पद्धतीचे खर पत्र हे डेप्युटी चीफ इलेक्टोरल ऑफिसर प्राजक्ता गोलतेकर हांणी धाडले। ते धाडल्या उपरांत खवदळ जालो आणि निमणे IAS ऑफिसर अंकित यादव जे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आसात ही हॅज टू रिस्पॉन्ड इमिजिएटली आणि तांणी इमिजिएट 3 वरांचेर रिस्पॉन्ड केलो आणि त्या रिस्पॉन्डा भितर तांणी एक महत्वाची भितर म्हायती दिली ती म्हटल्यार जी ऑर्डर इश्यू जाल्ली 17/4/2025 अपॉइंटिंग 28 न्यू BLOs हॅव बीन केप्ट इन एबियन्स। आता ही एबियन्सान दवरपाक कितलो प्रोसेस जालो तो पळया एप्रिल जून कितलेशेच पत्र व्यवहार जाले जाल्यार ती ऑर्डर तशीच आसली आणि रिस्पॉन्डूय करिनासले पुणून जेन्ना एल्विस गोम्स हांणी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि हो इश्यू नेशन वायड गेलो तेन्ना खंय तरी इलेक्शन कमिशनाक आणि चीफ इलेक्टोरल ऑफिसराक ताची दखल घेवची पडली। डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसरान रिस्पॉन्ड केलो आणि ती ऑर्डर एबियन्सान दवरली। आता इंटरेस्टिंग गजाल डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसरानूय सांगली ती कितें तर हो सगळो प्रकार जेन्ना घडलो तेन्ना ते त्या पदाचेर नसले आणि हे नेमके कितें ताचे वास्तव कितें हे समजून घेवप तांकां गरजेचें दिसलें आणि त्या खातीर तांणी ह्या पुराय प्रकरणाची चौकशी करपाक एडिशनल कलेक्टराक ह्या प्रकरणाची चौकशी करपाक सांगल्या आणि एडिशनल कलेक्टरान ह्या प्रकरणाची चौकशी करून बाबा ती ऑर्डर कित्याक इश्यू जाली ते ऑर्डर इश्यू करपाच्या संदर्भान इलेक्शन कमिशन ऑफ इंडियेचे कितें डायरेक्शन्स आसले काय कितें ह्या सगळ्याचो अभ्यास करून आपल्याक रिपोर्ट फॉरवर्ड करचो अशा पद्धतीचो तांणी इन्स्ट्रक्शन दिलें आणि एडिशनल कलेक्टराक त्या संदर्भान तांणी ऑर्डर दिली। दुसरी गजाल हो सगळो प्रकार जेन्ना घडलो तेन्ना ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर नसले आणि त्या खातीर तांणी ही ऑर्डर ही एबियन्सान दवरपाचे इन्स्ट्रक्शन्स हे इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसराक दिले। बेज ऑन दॅट डायरेक्शन्स इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर जे डेप्युटी कलेक्टर आसात तिसवाडीचे राजेश आजगांवकर तांणी ऑर्डर इश्यू करून ही ऑर्डर एबियन्सान दवरपाचो ऑर्डर दिले। आता त्या उपरांत जेन्ना डेप्युटी चीफ इलेक्टोरल ऑफिसर प्राजक्ता गोलतेकर हांणी जो पत्रव्यवहार केलो डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसराक ताची कॉपी एज अ कंप्लेनंट एल्विस गोम्स हांकां मेळ्ळी। सो एल्विस गोम्स रिस्पॉन्डेड टू दॅट लेटर सेइंग दॅट हे जे ऑफिसर आसात इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर ERO आणि AERO
हांचेर इमिजिएट डिसिप्लिनरी एक्शन घेवपाक जाय अशा पद्दतीचे लेटर तांणी इलेक्टोरल ऑफिसर जे गोंयचे आसात तांकां केल्ले आसा. आता ह्या सगळ्या घडणुकी उपरांत काय प्रश्न हांगासर उपस्थित जातात. कॉमन प्रश्न पयलो, प्रश्न क्रमांक 1 की what is the urgency or what is the need raised to issue an order for appointment of 28 BLOs in only पणजी constituency in the whole state of Goa. एकाच पणजी मतदारसंघात 28 BLO नवे अपॉइंट करपाची गरज कितें पडली. घडये कितें तरी चीफ इलेक्टोरल ऑफिसर नाजाल्यार डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसराच्या मनात प्रोसिजरल कितें तरी गजाली आसतल्यो, त्या खातीर हें जावपाक शकता. ते जावं शकना अशें ना, पूण ते जावपाक ते करपाक कितें तरी कारण आसपाक जाय. तर तें कारण कितें हो पयलो प्रश्न जालो. दुसरी गजाल, इतले सगळे पत्र व्यवहार जाले, प्रेस कॉन्फरन्सी जाल्यो, हो विशय उत्पल पर्रीकर त्या उपरांत एल्विस गोम्स हांणी त्याचो रिपीटेडली फाटपुरावो करून हो विशय फुडें व्हेलो, जाल्यारूय बीन डिस्ट्रिक्ट कलेक्टर आनी डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसर ताका रिस्पॉन्ड करिना. हाचें नेमकें कारण कितें. आता हे दोन प्रश्न महत्वाचे इतल्याक लागून की जर खरेंच ते 28 BLO जे अपॉइंट जाल्या नवे, तो जर ह्या सगळ्या प्रोसेसाचो एक भाग आसलेलो आणि त्या संदर्भात कितें तरी प्रोसिजरियल करेक्शन्स नाजाल्यार प्रोसिजरियल गजाली करपाक लागून जर हो सगळो प्रकार जाल्लो, जाल्यार मागीर ती ऑर्डर एबियन्सान कित्याक दवरली. त्या एक्शन टेकन रिपोर्टा भितर डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसरान कारण कित्याक दिवना की बाबा बिकॉज ऑफ दीस प्रोसिजर नाजाल्यार एज पर इन्स्ट्रक्शन्स ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आमी हे नवे BLO अपॉइंट केल्या अशें तांणी उत्तर दिव येता आसलें जर ती यंत्रणा प्रामाणीक आसली जाल्यार. आता अंकित यादव हे नवे डिस्ट्रिक्ट कलेक्टर, तांकां ह्या सगळ्या प्रकारा बद्दल कांयच खबर नसलेली आणि त्या खातीर तांणी घडये ती सद्या एबियन्सान दवरात आणि एडिशनल कलेक्टरा मार्फत ताची इन्क्वायरी जाल्या उपरांत कळटलें की नेमक्या कित्या खातीर ते नवे 28 BLO अपॉइंट केल्या म्हणून तांणी घडये ती एबियन्सान दवरल्या जाय. पुणून ही एबियन्सान दवरली ही बरी गजालूच, पुणून एडिशनल कलेक्टराचो रिपोर्ट येवपाक ह्या कार्यकाळांतूच तो रिपोर्ट येतलो काय हो कार्यकाळ सोंपतकूच तो रिपोर्ट येतलो अशें जावचें न्हू. तो रिपोर्ट बेगींतल्या बेगीन येवचो आणि खरें कारण कितें हें समजप हें खूब गरजेचें आसा. कारण कोणाच्या तरी पॉलिटिकल इन्स्ट्रक्शना वयल्यान जर निवडणूक यंत्रणा काम करपाक लागली जाल्यार इलेक्शन यंत्रणेच्या पारदर्शकतेचेर तो एक सिरियस दुबाव तयार जावपाक शकता. कारण इलेक्शन कमिशन आणि निवडणूक यंत्रणा ही ऑटोनॉमस बॉडी, ती खंयच्याच पद्दतीन राजकीय प्रेशराचेर काम करपाक शकना. आता अधिकारी तेच, ऑफिसर तेच, पुणून तांचे रोल हे वेगवेगळे. डिस्ट्रिक्ट कलेक्टर हो बींग कलेक्टर ही इज अंडर रेव्हेन्यू मिनिस्टर हू इज MLA ऑफ पणजी इटसेल्फ, आणि डिस्ट्रिक्ट कलेक्टर हेच डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसर असतात. पुणून डिस्ट्रिक्ट इलेक्टोरल ऑफिसर ही भूमिका वठयतना ते ऑटोनॉमस आसात, ते पारदर्शक आसात. ही कॅनॉट बी अंडर प्रेशर ऑफ एनी पॉलिटिकल लिडर. सो ह्यो सगळ्यो भूमिका वेगवेगळ्या पद्दतीन ह्या ऑफिसरांक वठोवच्यो पडटात. इट्स अ डिफिकल्ट टास्क, बट स्टील त्या खातीरूच तर त्या पदाचेर तांची नियुक्ती जाल्ली आसता. म्हाका दिसता हो विशय खूब महत्वाचो आसा, कारण देशभरान जेन्ना निवडणूक प्रक्रिया निवडणूक प्रोसिजर हाचेर जेन्ना दुबाव वाडत चल्ला, प्रश्न वाडत चल्ल्यात, तेतून जर अश्यो घडणुको जावपाक लागल्यो जाल्यार ह्या निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेचेर निपक्षपातीपणाचेर सिरियस दुबाव तयार जातलो आणि असो दुबाव तयार जावप हो लोकशाही खातीर सगळ्यान व्हडलो धोको, लोकशाही खातीर सगळ्यान व्हडलो थ्रेट जावपाक शकता. तो जावचो न्हू. बेगींतल्या बेगीन एडिशनल कलेक्टराचो रिपोर्ट येवचो आणि खरें कारण कितें हे नवे 28 BLO अपॉइंट करपाचे तेवूय आमकां गोंयकारांक कळप हे खूब गरजेचें आसा. तर अशाच तरेन वेगवेगळे विशय आमी तुमच्या मुखार घेवन येत रावतले. आमचे गांवकारी YouTube चॅनल सबस्क्रायब करात. आमच्या गांवकारी YouTube चॅनलाक
सपोर्ट करपाक तुम्ही विसरू नाकात. तुमचो सपोर्ट हो आमच्या खातीर खूप मोलादीक, खूप इम्पॉर्टंट आसा. आमचे व्हिडिओ तुमकां आवडले जाल्यार नक्कीच लाईक करात, शेअर करात. आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.